नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून महिलेच्या घरात सापडलेल्या तरुणाला आणि महिलेला दोघांना दोरीने बांधलं आणि तरुणाचं केलं शुद्धीकरण. तरुणाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून दोघांना पकडून खांबाला बांधण्यात आलं. त्यानंतर तरुणाला पोलिसांकडे चौकशीसाठी नेण्यात आलं. त्याचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेचे आणि तरुणाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून दोघांना पकडून खांबाला बांधण्यात आलं. त्यानंतर तरुणाला पोलिसांकडे चौकशीसाठी सोपवण्यात आलं. त्याआधी त्याचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेचे स्वामी नावाच्या तरुणाशीच प्रेमसंबंध होते. दोघांना एकत्र पकडल्यानंतर त्यांना खांबाला बांधण्यात आलं. तेलंगणाच्या सुलतानाबादमध्ये ही घटना घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून महिलेची आणि तरुणाची ओळख झाली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या 3 दिवसांपासून तरुण त्या महिलेच्या घरी राहत होता आणि यानंतर गावकऱ्यांना संशय आल्यानंतर दोघांना दोराने बांधून त्यांच्या नात्याबद्दल चौकशी केली. दोघांना दोराने बांधल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या रस्त्यावर एका खांबाला दोघांना बांधण्यात आलं आहे, तर आजूबाजूला गावकरी उभे आहेत. दोराने बांधल्यानंतर तरुणाच्या शरीराला शुद्ध करण्यासाठी एक विधी करण्यात आला आहे. स्थानिक परंपरेनुसार तरुणाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी शुद्धीकरण केल्यानंतर तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांची चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रेम प्रकरणाची आणि तरुणाच्या शुद्धीकरणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होते आहे. नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.